नुकत्याच 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि देशाचे उत्तुंग नेतृत्व, हिंदुस्थानाचे श्रद्धास्थान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे शिस्तप्रिय नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशाने या शहराचे युवकांचे लाडके नेतृत्व, धर्मयोद्धा माननीय अनुप भैयाजी अग्रवाल यांना धुळे शहराची उमेदवारी मिळाली आहे. माननीय अनुपजी अग्रवाल यांनी अल्पावधीतच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांद्वारे व जनसामान्यांच्या लोकाभिमुख कामांद्वारे अल्पावधीतच या शहराच्या युवा व जनसामान्यांच्या मनावर अधिपत्य निर्माण केले. म्हणून एकंदरीत शहरातल्या जनतेने त्यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी जनसमर्थन आपोआपच प्राप्त होत गेले. म्हणून त्यांच्याकडे पक्ष नेतृत्वाने पाहिले व एक चांगला जनप्रतिनिधी मिळेल अशी अपेक्षा वाटू लागली. म्हणूनच त्यांची उमेदवार म्हणून निवड केली गेली. तसेच माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने काम करत असलेल्या सरकारने समाजातल्या विविध घटकांसाठी चालवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना म्हणजे जसे शेतकरी कामगार वर्गासाठी, विद्यार्थ्यांसाठी मोफत उच्च शिक्षणासाठी योजना असो किंवा आपली सर्वात लोकप्रिय महिला सक्षमीकरणाची योजना व लाडकी बहीण योजना अशा जनसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या योजनांमुळे महायुती शासन दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेले. आणि आता सुद्धा आपल्याला महायुती शासन परत आणण्यासाठी माननीय अनुपजी अग्रवाल साहेबांना आपला जनप्रतिनिधी म्हणून व धुळे शहराच्या विकासाच्या प्रश्नांसाठी त्यांना त्यांच्या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरभरून मते देऊ निवडून आणू असे आपल्या साक्षीने वचन देते. तसेच आमचे लाडके काकाश्री सुमोनजी पाटील यांच्यावर फार मोठी जबाबदारी देऊ इच्छिते की तेही भैयासाहेबांच्या या लढाईत एक सेनापती म्हणून जबाबदारीने कामे करतील. अनुप भैयांसाठी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर करते. वृक्ष हो भले खडे, हो घने हो बडे, एक पत्र छाह भी मांग मत मांग मत मांग मत, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. यह मान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्वेत रक्त से लथपथ लथपथ लथपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. जय